ऐकूया गणेश पुराण कथासार अध्याय 89 रती आणि मदन. ब्रह्मदेवाने व्यासांना गणेश भक्तीपर तिसरी कथा सांगितली. तो म्हणाला, हे मुने, शंकराने आपला तृतीय नेत्र उघडून मदनाला भस्म केले. पतिनिधनाचे वृत्त कळल्यावर रतीवर दुःखाचा डोंगर कोसळला. ती आक्रोश करीत शिवापाशी गेली. तिने करुणावचनांनी त्याला आळवले. ती त्याला एकसारखी विनवणी करू लागली. देवा, माझ्याकडून असा काय अपराध घडला म्हणून मी तुझ्या अवकृपेस पात्र झाले? माझ्या पतीला तू भस्मसात केलेस. आता मी काय करू? कोणाच्या आश्रयाला जाऊ? हे वैधव्य कसे सहन करू? मी एवढी सुंदर, पण आता मला कोणालाही तोंड दाखवता येणार नाही. तू माझ्यावर दया कर. माझा पती मला परत दे. शंकराने तिच्याकडे करुणामयी दृष्टीने पाहिले. मृदू शब्दांनी तिचे सांत्वन केले. तो म्हणाला, हे सती, जे घडलं ते विधीचं अटळ विधान होतं. आता चिंता व क्लेश करून काय उपयोग? मदन जिवंत होणे शक्य नाही. पण तू ज्या ज्या वेळी त्याचे स्मरण करशील त्या प्रत्येक वेळी तो तुझ्या सम्मुख प्रकट होईल असे वचन देतो. त्यामुळे त्याला मनोभू व मनोभव ही नावं प्राप्त होतील. कृष्णावतारात रुक्मिणीच्या पोटी तो प्रद्युम्न नावाने जन्म घेईल. त्यावेळी तू त्याची पत्नी होशील. शिववचनांची प्रचिती घेण्यासाठी रतीने मदनाचे स्मरण केले. तर काय आश्चर्य, तो तिच्या सन्मुख पूर्वरूपाने प्रकट झाला. त्याला पाहून रतीला समाधान वाटले. तिचा आनंद गगनात मावेना. त्या दोघांनी शंकराला वंदन केले. मदन शंकराला म्हणाला, देवा, पार्वती मातेच्या सांगण्यावरून मी तुमची समाधी भंग केली. मी निरपराध असूनही मला प्रेतवत राहावे लागणार आहे. मला पुन्हा सुंदर देह प्राप्त व्हावा म्हणून काही उपाय नाही का? तेव्हा शंकराने त्याला गणपतीच्या एकाक्षर मंत्राचा उपदेश केला व त्याचे अनुष्ठान करावयास सांगितले. मदनाने रतीसह गोदावरीच्या तीरी वास्तव्य करून 100 वर्षे ओंकाराचा जप केला. त्या अनुष्ठानाने प्रसन्न झालेल्या गणपतीने त्याला दर्शन दिले. तुला सुंदर शरीर प्राप्त होईल असा आशीर्वाद दिला. मदनाने आपल्या तपश्चर्येच्या ठिकाणी दिव्य रत्नमय गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. तो गणपती महोत्कट नावाने प्रसिद्ध झाला. रामावतारात याच ठिकाणी लक्ष्मणाने शूर्पणखेची नासिका छेदली म्हणून हे क्षेत्र नासिक या नावाने ओळखले जाऊ लागले. कृष्णावतारात रुक्मिणीच्या पुत्ररूपाने मदनाने जन्म घेतला. गणपतीच्या आशीर्वादाने त्याला अतिशय सुंदर देह प्राप्त झाला होता. त्याचे लावण्य वर्णनातीत होते. तो लहान असताना 100 दैत्याने त्यास पळवून नेले. त्याला महासागरात टाकले. एका माशाने त्याला गिळले. कोळ्याने त्या माशाला पकडले आणि शंभरासुराच्या घरी पाठवले. त्यावेळी रती ही मायावती या नावाने शंभरासुराची दासी म्हणून काम करीत होती. तिने तो मासा चिरला. त्याच्या उदरात एक तेजस्वी बालक पाहून तिला मोठे नवल वाटले. तिने त्याचा गुप्तपणे सांभाळ केला. त्याला अनेक मायावी विद्या शिकवल्या. कालांतराने नारदांनी तिची भेट घेतली. तिला प्रद्युम्नाचे जन्म रहस्य सांगितले. तो आपला पती मदन आहे हे कळताच तिचा आनंद गगनात मावेना. मोठा झाल्यावर प्रद्युम्नाने शंभरासुराला ठार केले. मग तो मायावतीसह अर्थात रतीसह द्वारकेस गेला. तो हुबेहूब कृष्णासारखा दिसत होता. त्याला पाहून कृष्णाच्या स्त्रिया लाजल्या. त्या प्रसंगी नारदांनी तेथे येऊन प्रद्युम्नाचा परिचय करून दिला. तो आपला हरवलेला पुत्र आहे हे कळताच रुक्मिणीला धन्य धन्य वाटले. तिने त्याला प्रेमाने हृदयाशी धरले. कृष्णाच्या अन्य स्त्रियांनी त्याचे खूप कौतुक केले. अशा प्रकारे गणेशाची आराधना करून मदनाने आपले पूर्वस्वरूप प्राप्त करून घेतले.